नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या अकॅडमीचा पेपर क्रमांक 48चं सोल्युशन आपण पाहून राहिलो होतो। आतापर्यंत आपण मराठी आणि मॅथ्सचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे। आज आपण पाहणार आहोत रिझनिंग। तर रिझनिंग सुरू झालं आहे प्रश्न क्रमांक 51 पासून। तर पहिला प्रश्न बघा काय आहे, माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला। आता हा रिझनिंगचा प्रश्न आहे आणि हा दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न। तर अशा प्रश्नांसाठी एक एक स्टेप सॉल्व करत जायचे असते। म्हणजे एका वाक्यात जी माहिती दिली आहे ती सॉल्व केली, मग पुढचं वाक्य पूर्ण क्वेश्चन वाचून सॉल्व करण्यात अर्थ नसतो। आपण सॉल्व करू सोबत सोबत। माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला। मग सपोज माधवचं घर या ठिकाणी आहे, हे आहे घर। तर पश्चिम या साइडला आहे आणि इथे 2 किलोमीटर काय आहे थांबा। एक एक पॉइंट आपण काढत जाणार पश्चिमेकडे आला 2 किलोमीटरवर। आता पुढे म्हटलं, पुढे त्याने पश्चिमेकडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले। आता बस ही पश्चिमेकडे चालली होती, मग इथून बस पुढे चालली किती 4 किमी अंतर कापले। त्यानंतर बस उजवीकडे वळाली। आता पश्चिमेकडे जाताना उजवा हात चालला वर, मग उजवीकडे वळाली। पुढे बसने 3 किमी अंतर कापले। आता या साइडला गेली ती 3 किलोमीटर, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा बसने पूर्वेकडे, आता पूर्व या साइडला आहे, तर पूर्वेकडे 8 किमी अंतर कापले। मग इथून इकडेही 8 किमी चालले। तर आता हे 8 किमी मार्किंग करताना व्यवस्थित मार्किंग करायचं आहे। तर बघा, आता या पॉइंट पासून 4 आहे म्हणून याच्याशी रिलेटेड इथे पॉइंट घ्यायचा, किती लिहायचं 4। आणि या पॉइंट पासून इथे 2 आहे पण हे लिहिलं 2, तर 4 ने 2 किती झालं 6, 8 पाहिजे म्हणजे पुढे 2 ची गरज आहे। मग इथपर्यंत आपण आलो। आता डायरेक्शन काढून दिली असं झालं। डायरेक्शनचा अर्थ आहे आपल्याला माहित पडेल लेफ्ट राईट घेण्यासाठी। मग पुढे काय म्हटलं, पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली। उजवा हात खाली चालला, मग उजवीकडे म्हणजे खाली चालली व तिने 6 किमी अंतर कापले। आता बघा, या पॉइंट पासून इथपर्यंत 3 होतं म्हणजे त्याच्या दुप्पट आलं पाहिजे, अंदाजानेच घ्यायचं आहे। तर इथपर्यंत घेतलं, सोबतच इथे एक पॉइंट घेतला आणि 3-3 मार्किंग केलं। का बरं? कारण हे 3 आहे म्हणजे एवढं हे 3 समजलं। आता ही बस कशी चालली आहे, 6 किमी अंतर कापले। त्यानंतर बसने पश्चिमेस आपला प्रवास सुरू केला आणि शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली। तर इथून पश्चिम इकडे आहे, मग पश्चिमेला ती आली आणि 8 किलोमीटर, तर वरचंही 8च होतं आणि हे 8च म्हणजे याच्या लाईन मध्येच आहे, ठीक आहे। इथे येऊन थांबली 8 किलोमीटर। आता या 8 ला आपण मार्किंग करून घेऊ सोबत सोबत। इथे पॉइंट घेतला किती 2, इथे पॉइंट घेतला ही किती 2 आणि उरलं किती 4। आताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बस थांब्यापासून किती अंतरावर आहे। आता सगळं काढल्याच्या नंतर प्रश्न काय विचारला हे महत्वाचं आहे। तर आपल्याला त्याच्या घरापासून नाही विचारलं, घरापासून विचारलं असतं तर इथून जोडलं असतं। आपल्याला विचारलं काय, तर बसलेल्या बस थांब्यापासून, हा बसलेला बस थांबा आणि तो आहे इथे, म्हणजे हे अंतर विचारलंय आपल्याला। तर जे अंतर विचारलं ते डॉटेड लाईननी जोडून दे, जोडलं। आता हे तिरप आहे, मग तिरप आहे म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोण होणार, पायथागोरसचं प्रमेय लागणार। तर त्यासाठी काटकोन त्रिकोण होईल असं एक्सटेंड करा याला। मग एक्सटेंड केलं, हे 3 आहे म्हणजे इथे 3 आहे आणि हे किती आहे 4 आणि या ठिकाणी हा 90चा अँगल होणार असतो। तर आता हे 4 आहे आणि हे 3 आहे, कर्ण हा आहे। मग कर्ण काढायचा असेल तर 2 बाजू दिल्या, वर्ग करा सरळ सरळ। तर या ठिकाणी बघा, आता 3 चा वर्ग केला आपण किती आला 9, 4 चा वर्ग केला 16, दोघांची बेरीज करून टाका 25 आणि वर्गमूळ पण काढा किती आलं 5। तर हा जो कर्ण आहे हा 5 आहे, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते 5 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 52 बघा, आज सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 1993 आहे। पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चौथ्या दिवशी कोणती तारीख व वार असेल। तर हा कालमापनचा प्रश्न आहे। आता यांनी आजची तारीख दिली आहे म्हणून आजपासूनच सुरुवात करू। मग आज, उद्या, परवा असं लिहून घेतलं। आजची तारीख किती म्हणते 21, ती पण कशाची फेब्रुवारीची, त्यातही काय म्हटलं 1993। 1993 आहे, याचा अर्थ काय, तर फेब्रुवारी हा 28 दिवसांचा असेल कारण हे लीप इयर नाहीये। ही आपल्यासाठी हिंट होती। मग पुढे काय म्हटलं, तो पुढील आठवड्यातील बुधवार नंतर, पहिल्यांदा या आठवड्यातला बुधवार काढून घेऊ। मग आजचा काय म्हणते तो सोमवार आहे, तो वर लिहिला। मग उद्या काय असेल मंगळवार, म्हणजे परवा काय आहे बुधवार। तर या आठवड्यातला बुधवार कधी येणार, ही 21, ही 22, ही 23 हे फेब्रुवारी मध्ये, म्हणजे या आठवड्यातला बुधवार कधी येणार 23 फेब्रुवारी। मग पुढचा बुधवार हा 7 दिवसांनी येईल म्हणून आपण 23 मध्ये काय प्लस करायचं 7, तो 30। पण 30 फेब्रुवारी येऊ शकत नाही कारण फेब्रुवारी कितीचा 28चा,
म्हणून 28 इथून केले मायनस, किती उरले 2, म्हणजे हे झालं 2 मार्च. तर पुढचा जो बुधवार आहे हा येईल, पण कधी येईल? 2 मार्चला येईल. मग आता त्यांनी काय म्हटलं, पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चौथ्या दिवशी, बुधवार पासून नाही म्हटलं, बुधवार नंतर, म्हणजे बुधवारच्या नंतर जो दिवस आहे, ठीक आहे. आपण इथे घेऊ बघा, हा पहिला दिवस, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता हा बुधवार आहे, म्हणजे हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि तारीख किती? ही 2 तारीख आहे. मग या ठिकाणी 3, 4, 5, 6, 6 कशाची? मार्चची. दिवस कोणता? रविवार. तर 6 मार्च रविवार हे आपलं उत्तर होतं. त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 1. आता प्रश्न क्रमांक 53 बघा काय म्हणतो. एका स्त्रीची ओळख करून देताना शामराव म्हणाला, काय म्हणाला? तर शामराव बोलून राहिला, म्हणून आपण काय करणार? शामराव लिहिणार. तर काही लोकांचं हे डायरेक्टली सॉल्व्ह होऊ शकते, काही लोकांना रिलेशन घ्यावं लागेल. तर शामराव एका स्त्रीची ओळख करून देऊन राहिला, म्हणून इकडे काढली आपण एक स्त्री. आता काय म्हणून राहिला? हिची आई, म्हणजे कोणाची आई? या स्त्रीची आई. मग या स्त्रीची आई काय आहे? आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी. तसं पाहतो म्हटलं तर प्रश्न इथं क्लिअर होतो की या व्यक्तीची आई म्हणजे ही व्यक्ती कोण आहे? शामरावच्या सासूची मुलगी. मग शामरावच्या सासूची मुलगी म्हणजे शामरावची साळी किंवा शामरावची बायको राहू शकते. पण सासूची एकुलती मुलगी म्हटलं म्हणजेच ही शामरावची कोण आहे? बायको आहे किंवा पत्नी आहे. मग आता त्याच्या बायकोची मुलगी म्हणजेच त्याची पण ही झाली मुलगी. तर आपल्याला विचारलं काय? तर त्या स्त्रीशी म्हणजे या स्त्रीशी शामरावचं नातं काय? ही काय आहे? मुलगी. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 54 बघा. एका शेतात काही गायी काही गुराखी आहेत. तर गायी आणि गुराखी आपल्या ओळखीचे असतात. म्हटलं गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ही 98 आहे. मग आता त्यांचे जे पाय आहेत ते किती आहेत? 98 आहेत. व डोक्यांची संख्या, त्यांची जी डोकी आहेत ती किती आहेत? तर 26 आहेत. तर त्या ठिकाणी गुराखी व गायी किती? अशा प्रश्नांना आपण डायरेक्टली ऑप्शन वरून सॉल्व्ह करू शकतो. फक्त महत्वाचं आहे की काय विचारला, सिक्वेन्स महत्वाचा आहे. तर त्यांनी जे विचारलं गुराखी व गायी किती, आता काय सिक्वेन्स दिला हे महत्वाचं नाही, पाहून घेऊ. पण तरी पण तर म्हणताना गायी व गुराखी म्हटलं, पण विचारताना गुराखी व गायी विचारलं. तर दिलेलं महत्वाचं नाही, विचारलेलं महत्वाचं आहे. म्हणून पहिली जी व्हॅल्यू आहे ती कोणासाठी? गुराख्यासाठी. दुसरी जी व्हॅल्यू आहे ती कोणासाठी? गायींसाठी असणार आहे. मग आता आपल्याला जे 4 ऑप्शन आहे त्याचा आपण वापर करू. तर 24 2 म्हणजे 26 येते, 20 6 26 येते, 23 3 26, 3 23 26. सर्वांची बेरीज किती येते? 26. आपल्याजवळ हिंट काय आहे? तर पाय 98, डोके किती आहे? 26. गाईला 4 पाय राहणार, गुराख्याला 2 पाय राहणार. पण गाईला एकच डोकं राहणार आणि गुराख्याला एकच डोकं राहणार. मग एक एक ही गोष्ट सारखी आहे. याचा अर्थ ही आहे हिंट. म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या ही जेवढी असेल तेवढीच गायी आणि गुराख्यांची एकूण संख्या असेल. तर डोक्यांची संख्या किती आहे? 26. म्हणजे एकूण संख्या किती राहणार? 26. तर सर्व ऑप्शनची बेरीज 26 येते, म्हणजे हा पॉईंट क्लिअर झाला. मग महत्वाचं काय असणार आपल्यासाठी? पाय. मग आता आपण ऑप्शनचा वापर करून सॉल्व्ह करू. आपण जर म्हटलं की या ठिकाणी 24, पहिलं नाव काय म्हटलं रे? गुराखी. मग 24 जर गुराखी असेल तर एका गुराख्याला 2 पाय म्हणजे 24 दुने 48 पाय होतात. आणि 2 जर गायी असेल तर 2 8. तर यांची बेरीज तुम्हाला वाटते का 98 येईल? म्हणून नाही येणार. याचा अर्थ आहे हे नॉट इक्वल टू 98 आहे, म्हणजे हे येत नाही. हे नॉट इक्वल टू 98 आहे, हे गेलो. मग सेकंड ऑप्शन कडे गेलो आपण. हा फर्स्ट ऑप्शन 20. तर 20 गुराखी म्हणजे 20 दुने 40 पाय आणि 6 गायी म्हणजे 6 चोक 24. यांची बेरीज ही नॉट इक्वल टू 98 आहे, दिसूनच पडते. नेक्स्ट थर्ड ऑप्शन कडे गेलो आपण. आता 23 गुराखी असेल तर 23 दुने 46 आणि 3 गायी असेल तर 3 चोक 12. यांची बेरीज नॉट इक्वल टू 98 आहे, कारण पाय किती आले पाहिजे? 98 नाही येत. मग एकच ऑप्शन उरला, ते आन्सर असायला पाहिजे. बघू. तर 3 गुराखी म्हणजे 3 दुने 6 पाय आणि 23 गायी म्हणजे 23 चोक 92 पाय. बेरीज केली किती आली? 98. आपला आन्सर भेटलं. तर गुराखी 3 आणि गायी 23. तर बघा या ठिकाणी 23 3 आणि 3 23 मध्ये आपण फसू शकतो. तर क्रम महत्वाचा होता. आता क्रिकेट टीम साठी 15 खेळाडूंमधून 11 खेळाडू निवडायचे आहे. आता हा संभाव्यतेचा प्रश्न आहे
आणि याला मांडणीवर निवड मध्ये पण घेऊ शकतो आपण. ते एकदम क्लिअरली सॉल्व्ह करता येते. क्रिकेट टीम निवडायचे, किती लोक होते? 15. 15C किती लोक निवडायचे? 11. आता याला सॉल्व्ह कसं करायचं असते, तर 15 जे आहे तेवढे फॅक्टोरियल घ्यायचे, या दोघांची वजाबाकी करायची, 4 फॅक्टोरियल, आणि हे 11 फॅक्टोरियल साईडला घेऊन घ्यायचे. फॅक्टोरियल म्हणजे त्या संख्येपासून 1 पर्यंत उलटा गुणाकार. मग आता याला सॉल्व्ह केलं तर 15, 14, 13, 12, 11. आता मी इथं 11 फॅक्टोरियल ठेवतो. का बरं? 11 फॅक्टोरियल म्हणजे 11 पासून पुन्हा 1 पर्यंत, पण मला खाली 11 फॅक्टोरियल दिसून राहिला, तर 4 फॅक्टोरियल सॉल्व्ह करतो. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4, 3, 2, 1, आणि गुणाकारात ठेवले मी किती? हा 1 आहे, आणि गुणाकारात ठेवले मी 11 फॅक्टोरियल. आता यात काय होते, 11 फॅक्टोरियल सरळ कटते. मग या ठिकाणी 4 त्रिक 12 पण कटले, आणि बेस 14 झाले. 7 91, आणि गुणाकारात किती आहे रे? 15. तर 15 1 15, 1 उरला. 15 9 135, आणि 1 136, म्हणजे 1365. तर ऑप्शन नंबर आपला ये. पुढचा प्रश्न 56वा. शुभमचा जन्म 16 एप्रिल 1990 ला झाला, तर 15 मार्च 2016 ला त्याचं वय किती असेल? असे प्रश्न काढताना ज्या तारखेला काढायचं ती पहिली लिहायची, पण कशी लिहायची? तर 2016 वर्ष पहिले लिहायचं, मार्च म्हणजे 3रा महिना, आणि तारीख किती? 15. या पद्धतीने लिहायचं. आता जन्मतारीख याच्या खाली याच फॉर्मॅटमध्ये, म्हणजे 1990, आणि एप्रिल म्हणजे 4था महिना, आणि तारीख किती? 16. आता वरच्या व्हॅल्यू मधून खालची एक एक व्हॅल्यू मायनस करायची. तर 15 मधून 16 काही जात नाही, म्हणजे उसनं घ्यायला लागत. उसनं आपण एकच घेऊ शकतो, पण या ठिकाणी एक म्हणजे एक तर 1 महिना किंवा 1 वर्ष. हे दिवसात आहे, हे महिन्यात आहे, हे वर्षात आहे. इथून जर उसनं घ्यायचं तर 1 महिना घ्यावा लागेल. मग जो महिना चालू आहे त्याच्या मागचा महिना घ्यायचा असतो. तो महिना कोणता चालू आहे? 3रा म्हणजे मार्च, म्हणजे त्याच्या आधीचा फेब्रुवारी. पण फेब्रुवारी हा 28 राहू शकतो, 29 आहे. मग डिपेंड करेल वर्ष कसं आहे. 2016 आहे म्हणजे फेब्रुवारी हा 29 आहे. तर या दोघांची बेरीज करून त्यातून ही मायनस करायचं. तुम्हाला ही 15 16 जवळची दिसते, ही मायनस मध्ये आहे, म्हणजे एक कमी झाला, इथून मायनस केला म्हणजे किती राहिलं? 28. आता एक मला वापस करायचंय, किती झाले? 5. 3 मधून 5 जात नाही, मग इथून उसनं घ्यायचं. पण हे वर्षात आहे, हे पूर्ण वर्ष देईल, पण वर्ष किती महिन्यांचं? 12, म्हणून इथं 12 आणि 3 झाले 15. 15तून 5 गेले, किती राहिले? 10. एक वापस, इथे किती? 5. 11तून 9 गेले 2, आणि हे कॅन्सल होणार, म्हणजे 25 वर्ष 10 महिने आणि 28 दिवस. तर असं आपलं उत्तर कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. क्रमांक 57 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? त्या ठिकाणी एक पझल दिलेली आहे, ती आपल्याला सॉल्व्ह करायची, एबीसीडी रिलेटेड. तर एबीसीडी असे अक्षर आहे, म्हणजे जवळजवळचे सापडते का पाहायचं. तर बघा, सी नंतर डी, डी नंतर ई नंतर एफ, एफ नंतर जी नंतर एच, आय. मग सिक्वेन्स झिगझॅग आहे. मग आय नंतर काय तरी जे, तर जे पाहिजे होता जे, के एल एम एन ओ पी क्यू आर, म्हणजे बरोबर आहे. आपलं उत्तर आहे जे. प्रश्न क्रमांक 58 बघा काय म्हणते. तर 9, 16, 25, 36, 50, 54 चुकीचं पद ओळखा म्हणते. एक सिरीज दिलेली आहे, त्यातलं एक चुकीचं पद ओळखा म्हणते. म्हणजे या सिरीज मध्ये एक चुकीच्या पदामुळे सिरीज डिस्टर्ब होऊन राहिली, तर ते पद कोणता हे शोधायचं आपल्याला. तर बघा, 9 हा 3चा वर्ग आहे, 16 4चा, 5चा वर्ग, 6चा वर्ग, हा वर्ग नाही आहे, हा 8चा वर्ग आहे, म्हणजे हा 7चा वर्ग, 49 + 1 आहे, म्हणजे हेच आपलं चुकीचं पद आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न थोडा डिटेल मध्ये जातो. काय म्हटलं आहे? 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार होता? आता डायरेक्ट एक तारीख दिली आणि कोणता वार होता विचारलं. तर एक बेस्ट ऑप्शन असा आहे की याला आपण आजच्या तारखेसोबत रिलेट करून काढू शकतो, किंवा मग याचा एक प्री डिफाईन्ड फॉर्मॅट येतो, तो आपल्याला माहित असायला पाहिजे. आता मी डायरेक्टली सॉल्व्ह करतो त्याच्यावरून. तर एक सूत्र आहे, त्याला एकूण बेरीज म्हणू आपण. कशी? तर शतकाचा कोड प्लस लीप वर्ष गुणिले 2 प्लस सर्वसाधारण वर्ष प्लस महिन्यांची बेरीज. मी हे शॉर्ट मध्ये लिहिलेले. आता यामध्ये शतकाच्या कोडसाठी 0 531 हे लक्षात ठेवायचं. तर जे लीप शतक आहे त्यासाठी 0 येईल, त्याच्या पुढच्या शतकाला काय येईल? 5 येईल, त्याच्यानंतर 3 येईल, त्याच्यानंतर येईल 1. तर आता आपण या क्वेश्चनशी रिलेटेड घेऊ. 1950 आहे, मी 1600 पासून सुरू करतो आणि समजावून सांगतो. तर 1600, त्यानंतर 1700, नंतर 1800, नंतर 1900. तर पहिला कोड काय आला? 0, मग 5, मग 3, मग 1, पुन्हा 2000 येईल, मग 0, मग 2100 5, 2200 3, मग 2300 1, मग पुन्हा 2400 ला काही 0. तर लीप शतक म्हणजे ज्याला 400 ने भागाकार होते असं. तर त्याच्यासाठी काय घ्यायचं होतं? 0. आता
शतकाचा कोड पहिले घेऊन टाकायचा असते. तर या ठिकाणी म्हटलंय की 1950, तर जे झालेलं शतक आहे ते घ्यायचं, म्हणजे 1900चा कोड घ्यायला लागतो. किती आला आहे? 1. आता लीप वर्ष गुणिला 2. तर 1950 मधला आपलं जे 1950 आहे त्यातला 1900चा विषय नाही पडला, म्हणजे चालू कोणता आहे? 50व. तर जे वर्ष चालू आहे त्याच्या मागं कंप्लीट झालेले वर्ष घ्यायचे असतात लीप घेण्यासाठी. तर 50 व चालू आहे म्हणजे 49 झाले, त्याला भागाकारात 4 घ्या. 4 1 4 0, 9 घेतलं, 4 2 8, किती आला? 1. जेवढा भागाकार आला तेवढे वर्ष असणार लीप. म्हणजे 49 वर्षामधले 12 वर्ष लीप आहे. मग 49 मधून 12 जर मायनस केले तर ते होतात 37. हे होतात सर्वसाधारण वर्ष. तर लीप वर्ष किती? 12, त्याच्या गुणाकारात 2 आणि सर्वसाधारण वर्ष 37. आता महिन्यांची बेरीज. तर महिन्यांच्या बेरजेसाठी जानेवारी पासून आपल्याला जायचं असते. आता आपल्यासाठी हिंट अशी आहे की पहिलाच महिना दिला आहे जानेवारी. जर पहिलाच महिना असेल तर डायरेक्टली आपण ती तारीखच घेणार, पण दुसरा महिना असता तर कोड 0 1 2 3 ने आपण पुढे गेलो असतो. तर त्याच्यासाठी पूर्ण डिटेल लागेल आपल्याला. तर हे 1, हे 12 2 24, त्यानंतर हे 37, त्यानंतर आहे 26. तर हे झाले 50, 87 1 88. बेरीज झाली 88. जेवढी बेरीज झाली त्याला लास्ट मध्ये एक 7 न भागाकार करायचा आहे. तर 88 च्या भागाकार घेतो 7, 7 1 7, इथून 1 उरला, वरून घेतले 18, 7 2 14, किती उरले? 4. या ठिकाणी किती बाकी उरले? 4. तर जेवढे बाकी उरले त्याचा कोड असतो. 0 बाकी म्हणजे रविवार, 1 म्हणजे सोमवार, 2 म्हणजे मंगळवार, 3 म्हणजे बुधवार, म्हणजे 4 म्हणजे काय आला? गुरुवार. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे गुरुवार. याचं जे ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघू. तर प्रश्न क्रमांक 60. आता या ठिकाणी रिझनिंगचा प्रश्न आहे बघा. काय दिलं? 4 आहे 25 आहे, म्हणजेच 4 ला 5 चा वर्ग दिलाय. त्यानंतर 6 ला 49 म्हणजे 6 ला 7 चा वर्ग दिलाय. आणि पुढं 8 च्या खाली 81 म्हणजे 9 चा वर्ग दिलाय. म्हणजे खाली वर्ग येऊन राहिले, पण कोणते? 8 ला 9, 6 ला 7 म्हणजे पुढच्या संख्येचा वर्ग. मग आता 4 पासून 6 कितीचा डिफरन्स? 2 6 म्हणजे 8 + 2 म्हणजे किती येणार? 10. मग 10 ला 11 चा वर्ग म्हणजे 10/121. ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 2. आता आपला प्रश्न क्रमांक 61 बघा. एक सिरीज आहे 30 75 36 69 42 63. तर इथे पाहिल्यानंतर आपल्याला असं माहित पडते की सिरीज मध्ये संख्या फ्लक्च्युएट होऊन राहिल्या. 30 नंतर अचानक 75, त्यानंतर 36 म्हणजे कमी झाली, पुन्हा वाढली, म्हणजे डबल संख्यांची सिरीज आहे. मग 30 36 42 सारख्या सारख्या वाटते जवळच्या. मग 30 पेक्षा 6 ने वाढली, पुन्हा 6 ने वाढली, म्हणजे पुढची संख्या 6 ने वाढणार. तर पहिला क्वेश्चन मार्क. 42 + 6 म्हणजे किती येणार? 48. आता 75 69 6 कमी झाले, त्यानंतर बघा 63 पुन्हा 6 कमी झाले, म्हणजे पुन्हा 6 कमी होईल, किती होणार? 57. तर 48 आणि 57 असा ऑप्शन आपल्याला पाहिजे, तर तो येतो ऑप्शन नंबर 4. तर 62 नंबरचा प्रश्न काय म्हटलं? सौरभच्या घड्याळ दर तासाला 4 सेकंद पुढे जाते. आता अशा प्रश्नामध्ये काही म्हणजे दर तासाला काही सेकंद पुढे किंवा मागे असं जर असेल तर टोटल तास काढायचे असतात. ज्या टायमिंग पासून दिलाय त्याच्या एंडिंग पर्यंत. प्रश्न वाचताना समजून घेऊ. तर सोमवारी सकाळी लावलं तर सोमवार घेतला आणि सकाळचे घेतले 11. बरोबर लावलेलं घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी, मग सोमवार नंतरचा येणारा शनिवार, मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. शनिवारी सकाळी किती वाजता? 11 वाजता. टायमिंग सेम दिलाय, सकाळी 11 सकाळी 11. एकदम इझी क्वेश्चन झाला. म्हणजे बघा इथे 11 इथे 11 इथे 11 इथे 11 घेतले. 11 ते 11 24, मग 24 24 24 आणि 24. तर 1 2 3 4 5 5 वेळा आला, म्हणजे 24 पंचे 120 तास. आता 120 तासामध्ये टोटल टायमिंग दिलाय. एका तासाला किती सेकंद? 4 सेकंद. मग गुणाकारात 4 घेतलं तर 12 चौक 48, 480 सेकंद झाले. पण एवढे मोठे सेकंद सांगू शकत नाही, त्याचे काय करायला पाहिजे? मिनिट. तर भागाकारात 60, 0 0 कॅन्सल, किती? 6 8 48, 8 मिनिट पुढं, म्हणजेच 11 नाही वाजणार, तर 11 वाजून 8 मिनिट होईल, असं हे आन्सर होतं. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 63. 3 च्या घातांकात 3, 3 पुढे 3 27 दिलाय. तर 3 च्या घातांकात 3 घेतलं तर 27 येते. 2 च्या पुढे 5 दिलेला आहे. मग आता 2 च्या घातांकात 5 घेतलं म्हणजे 32 येते. मग 4 च्या घातांकात 4 जर घेतलं तर ते येते 256. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे 256, ऑप्शन नंबर 4. बघा पुन्हा आपल्याला नातेसंबंधाचा प्रश्न दिलेला आहे. काय म्हणतो बघा हा?
दीपक नितीनला म्हणाला. एवढ्यावरच आपल्याला हिंट भेटली की कोण कोण आहे याच्यामध्ये डिस्कशन मध्ये कोण कोण आहे, दीपक आणि नितीन. तर एक घेतला आपण दीपक, दुसरा घेतला आपण नितीन. आता बोलून कोण राहिला, तर दीपक बोलून राहिला. काय म्हणते, दीपक नितीनला म्हणाला तो फुटबॉल खेळणारा मुलगा, म्हणजे एक तिसरा मुलगा आहे. घेतला साईडला एक मुलगा. तो फुटबॉल खेळणारा मुलगा हा कोण आहे, तर माझ्या वडिलांच्या पत्नीच्या 2 मुलांपैकी छोटा मुलगा आहे म्हणते. तर बघा व्यवस्थित जर अंडरस्टँडिंग असेल तर इथंच समजलं. तर हा मुलगा कोण आहे, त्याच्या वडिलांच्या पत्नीचा. त्याच्या वडिलांची पत्नी म्हणजे त्याची कोण रे, आई. आणि आईच्या 2 मुलांपैकी मुलगा, आईचा मुलगा म्हणजे याचा आहे भाऊ, बरोबर. तर हा झाला भाऊ डायरेक्टली. पण तसं नाही समजलं असं तर मग त्यांनी काय म्हटलं होतं की माझ्या वडिलांच्या म्हणजे दीपकचे वडील, वडिलांच्या पत्नीच्या म्हणजे वडिलांची पत्नी, आणि पत्नीच्या 2 मुलाचा पैकी एक मुलगा आहे म्हटलं. तर पत्नीचा मुलगा, वडिलांच्या पत्नीचा मुलगा म्हणजे हे झाली आई, आणि आईचा मुलगा म्हणजे हा झाला भाऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी जे उत्तर होतं ते होतं ऑप्शन नंबर 2. आता पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय, सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5:25 पर्यंत, 9 ते 5:25 तास काटा व मिनिट काटा परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत किती वेळा येईल. यासाठी एक चार्ट असतो जो आपल्याला लक्षात असायला पाहिजे. तर आता एका तासामध्ये 1 वेळा येते, फक्त 6 ते 7 मध्ये दोन्ही काटे समोरासमोर एकही वेळा येत नाही. तर आता अशा प्रश्नामध्ये मग आपण सॉल्व्ह कसं करणार, तर 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5. पण 5 वर नाही थांबलं, 5:25 म्हटलं, मग ऑड टायमिंग एक्स्ट्रा घेणार. तर 5:25. आता फक्त एवढं विचार करून चेक करणार, बाकीचं सरळ सरळ आहे. प्रत्येक तासाला 1 वेळा होणार, फक्त 6 ते 7 मध्ये 1 वेळा होणार नाही. मग आता हा 1 तास, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7 आणि हा 8. 6 ते 7 कुठे लागला नाही म्हणजे विषय नाही. मग अडचण कोणाची आली, 5 ते 5:25 मध्ये फक्त अपोजिटला येते की नाही एवढं चेक करणे. तर त्यासाठी आपल्याला काढायला लागेल एक घड्याळ. तर हे काढलं एक छोटस घड्याळ. हे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. आता आपल्याला अडचण कुठे आहे, 5 पासून 5:25 पर्यंत चेक करायचं. पहिला टायमिंग घ्या कोणता, 5. हे 5 वाजले. आता लास्ट टायमिंग कोणता आहे, 5:25. तर 5:25 म्हणजे तास काटा थोडासा पुढे जाईल आणि जो मिनिट काटा इथे होता तो कुठे येईल, 5 वर. तर रस्ता असाच आहे, मग या अपोजिटला जायला चान्सच नाहीये. याचा अर्थ हे होणार नाही. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 8 वेळा. ऑप्शन नंबर फर्स्ट. पाठ करायची गरज नसते. आता 66 H8K N81Q. त्या ठिकाणी संख्या दिसून राहिल्या, बघा रिलेशन काही आहे का. तर हा 8 आहे आणि हा 9चा वर्ग आहे, म्हणजे 8च्या समोरच्या संख्येचा वर्ग आहे. तर होऊ शकते 7च्या समोरची संख्या कोणती, 8, आणि तिचा वर्ग राहू शकते, म्हणजे किती राहू शकते, 64. तर 64 जर एखाद्याच ठिकाणी असेल म्हणजे आपल्याला हिंट भेटली. काही असेल तर डायरेक्ट मारा, वेळ असेल तर तुम्ही त्याला H आणि N मधलं रिलेशन पण शोधू शकता. तर या ठिकाणी उत्तर हेच होतं. प्रश्न क्रमांक 67 बघा काय म्हणते, एका रांगेत अशोकची जागा एका टोकापासून 13वी व दुसऱ्या टोकापासून 7वी आहे. तर हा एक अशोक आहे. आता या अशोकची जागा जर मोजतो म्हटलं तर एका टोकाकडून, आपण इकडून म्हटलं याची जागा जर इकडून मोजली ती कितवी आहे, 13वी आहे. म्हणजे याच्या मागं किती लोक असन, 12. आणि दुसऱ्या टोकाकडून म्हणजे इकडून जर मोजतो म्हटलं की कितवी आहे म्हणते, 7वी. मग आता ही याची जी जागा आहे ही 7वी जागा आहे, म्हणजे इकडे किती लोक असन, 6. तर संतोष त्या रांगेमध्ये मधोमध आहे, म्हणजे हीच रांग आहे. या रांगेमध्ये कोण आहे, संतोष पण आहे. पण संतोष कसा आहे, तर हा मधोमध आहे. मग संतोष जर मधोमध असेल तर त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे लोक कसे असणार, सारखे. आता अशोकची इन्फॉर्मेशन दिली आणि माहिती संतोषची विचारून राहिले, पण यावरून आपल्याला टोटल लोक माहित पडल. हे 12 लोक आहे, हा एक अशोक आहे आणि तिकडे आहे 6. मग 12 आणि 7 19. आता टोटल किती लोक होते, तर 19 होते. मग 19 पैकी एक संतोष होता जो मधोमध आहे, म्हणजे एक गेला, 19 मधून उरले किती, 18. 18 मधले 9 इकडे 9 इकडे आणि हा एक, बरोबर. तर आता विचारलेलं काय, तर त्या रांगेतील त्याचा क्रमांक कितवा, कोणाचा, संतोषचा. या 9च्या नंतर हा जर मोजतो म्हटलं तर कितवा, 10वा. आणि इकडून जरी मोजतो म्हटलं तर कितवा, 10वा. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4.
प्रश्न क्रमांक 68 बघा काय म्हटलं आपल्याला. एका सांकेतिक भाषेत नॅशनल हा शब्द इथे कोड दिला आहे, सोबतच सिंगर हा शब्द इथे कोड दिलेला आहे. तर टिअर हा शब्द कसा लिहेल. आता अशा प्रश्नांमध्ये एक तर एबीसीडीच्या सिक्वेन्स वरून आन्सर राहू शकते किंवा डायरेक्ट राहू शकते. आपल्याला शोधावं लागेल काय आहे ते. तर एन साठी काय दिला 5, एनचा नंबर किती आहे 14. मग 14 जर घेतला तर 1 + 4 = 5 होऊ शकते. ठीक आहे रिलेशन. पुढे बघा. ए साठी कोड किती दिला 3, पण एनचा नंबर 14 आहे म्हणजे ए चा नंबर 1 आहे. बरं 2 प्लस केले म्हणून ठीक आहे. पुढे जाऊ. टी चा नंबर किती आहे 4, काहीच रिलेशन लागत नाही. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला समजून जायला पाहिजे की एबीसीडीच्या सिक्वेन्सच्या क्रमावर हे नाही आहे. तर यांनी काय केलं आहे, एन साठी 5 घेतला, ए साठी 3 घेतला, टी साठी 4 घेतला, असा हा क्वेश्चन आहे. कन्फर्म करण्यासाठी रिपीट अक्षर बघा. तर या ठिकाणी ए आहे, इथे ए आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. ठीक आहे. आणखी काही रिपीट आहे का बघा. इकडे बघा, इथे आय आहे, या ठिकाणी इकडे आय आहे का नाही आहे. चला या ठिकाणी काय एन आहे, इथे एन आहे, तर एन साठी 5 आहे, इथे तिसऱ्या नंबर साठी 5 आहे. इतक्यानंतर आपल्याला कन्फर्म झालं की आपल्याच मताने नंबर दिलेले आहे. मग एकच काम करायचं, काय विचारलं TEAR. तर टी साठी कोड शोधा 1 2 3. मग टी किती तिसऱ्या नंबरवर, मग तिसऱ्या नंबरवर किती आला 4. तर या ठिकाणी आपण TEAR, तर इथे आला 4. मग ई साठी शोधा. ई हा कुठे सापडणार आपल्याला, या ठिकाणी शेवटून दुसरा, तर किती आला 9. त्यानंतर ए इथे दुसऱ्या नंबर किती आला 3. लास्ट मध्ये काय म्हटलं आर कुठे आहे, इथे शेवटचा काय आला रे 0. तर 49 30 असा आन्सर पाहिजे. तर ऑप्शन नंबर 4 आहे. लोड घ्यायचं नाही, मोकळं होऊन जायचं. आता पुढे बघा काय दिलं आहे. 2.51 तास हे तास मिनिटे सेकंदात कसे लिहिणार. तर त्यासाठी थोडी आधी तयारी पाहिजे की 0.1 तास जर म्हटलं तर ते 6 मिनिट होतात आणि 0.01 तास म्हटलं तर ते 36 सेकंद होतात. आता आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे ती 2.51 तास आहे. मग 2.51 तास आहे याचा अर्थ आहे 2 तास कंप्लीट आहे. पण पुढचे जे आहे हे मिनिट आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं. तर 2 तास लिहू शकतो आपण, लिहिले. आता पहिली जी व्हॅल्यू आहे 5 ती घेतली, पण त्याला कन्वर्ट करायचं मिनिटामध्ये. तर मिनिटासाठी कन्व्हर्टर काय आपल्याकडे 6, 6 ने गुणा 5 सक 30 हे मिनिटात झालं. दुसरी जी व्हॅल्यू आहे 1 ती सेकंदात करायची आहे. मग तो 1 घेतला आणि सेकंदासाठी आपल्याकडे किती आहे 36, 36 ने गुणलं 36 एक 36 सेकंद. आता कदाचित त्या ठिकाणी जर 2 असते तर 36 2 72 सेकंद झाले असते, पण एवढे मोठे सेकंद सांगू शकत नाही. तर त्यातून 60च्या पटीत सेकंद मायनस केले असते, त्याचे मिनिट कन्वर्ट करून इकडे आपण ऍड केले असते याच्यामध्ये आणि उरलेले दिले असते सेकंद. तर सध्याच्या घडीला अशी गरज नाही. तर 2 तास 30 मिनिट 36 सेकंद आपलं हे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आता पुढे आपल्याला विचारलं आहे विसंगत पद ओळखा. म्हणते केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कृष्णेश्वर. तर विसंगत म्हणजे 4 पैकी 3 मध्ये काहीतरी सेम लॉजिक आहे, चौथा एक वेगळा आहे, ते शोधायचं असते. केदारनाथ हे ज्योतिर्लिंग आहे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, भीमाशंकर सगळे ज्योतिर्लिंग आहे. मग सगळे ज्योतिर्लिंग आहे म्हणजे काहीतरी वेगळं रिलेशन राहू शकते. तर काय आहे, कृष्णेश्वर महाराष्ट्रात, भीमाशंकर महाराष्ट्रात, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात आणि केदारनाथ हे उत्तराखंड मध्ये आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात. म्हणजे जर बरोबर नेम असेल, आपला नेम जर बरोबर असेल तर +5 होणार आणि चुकलेल्या नेमासाठी 3 गुण कमी होतात. नेम जर चुकला तर -3 होणार, म्हणजे जेवढे भेटले त्यातून 3 कमी होणार. आता 15 प्रयत्नामध्ये किरणचे 5 नेम चुकले. आता एकूण प्रयत्न त्याचे 15 होते रे. मग त्याचे चुकले किती म्हणते 5, मग बरोबर किती असेल त्याचे 10. तर त्याला किती गुण मिळतील. एक जर बरोबर आहे तर 5 मिळणार, म्हणजे 5 × 10 = 50 भेटायला पाहिजे होते. पण एक जर चुकला तर 3 कमी होणार. तर या ठिकाणी 3 म्हणजे 5 × 3 = 15. पण या दोघांमध्ये काय होईल -50 मधून 15 गेले किती राहणार 35. ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. एका पेटीत 1 ते 70 पर्यंतच्या संख्या असणारे कार्ड आहे आणि त्यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती. आता मूळ संख्या शोधायची आहे 1 ते 70 पर्यंतच्या. तर त्या भरतात 19 आणि 1 ते 70 आहे म्हणून भागाकारात राहणार 70. तर हे आहे आपला आन्सर ऑप्शन नंबर 4.
आता प्रश्न क्रमांक या ठिकाणी 73 ते 75 म्हटलं. खालील आकृत्यांमध्ये एकाच घनाचे विविध पृष्ठभाग दर्शवले आहे. एक घन आहे, एक क्यूब आहे, पण वेगवेगळ्या अँगलने पाहिला तर कसं दिसन हे दिलेलं आहे. आकृत्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. आता काय विचारलं आहे तर 4च्या मागील पृष्ठावर कोणता अंक आहे. आता 4 बघा इथे, मग 4च्या मागं काय हे विचारलंय. तर 4 जर रिपीट असता तर लवकर आपल्याला शोधता आलं असतं, पण 4 रिपीट नाहीये. ठीक आहे, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे. 5 रिपीट आहे का आहे, मग 5 वरून भेटते आपल्याला. तर 5च्या बाजूला 2 आणि 6, याचा अर्थ हे विरुद्ध नाही राहू शकत, तर 2 नाही राहू शकत, 6 नाही राहू शकत. ठीक आहे, आता मग 5 इकडे आहे, काय आहे 4 आणि 1, हे 5च्या बाजूला आहे म्हणजे हे विरुद्ध नाही राहू शकत. मग 6 पृष्ठभाग असणार आणि टोटल अंक किती असणार 6. 6 पैकी 5 अंक माझ्याजवळ आहे, म्हणजे एक अंक सुटला, तो किती 3, म्हणजे 5च्या विरुद्ध असणार 3. तर याचं जे आन्सर होतं ते ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न बघा. 6च्या समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे. 6 रिपीट आहे का नाही. आता जर रिपीट वरून सापडलं असतं आपलं आन्सर लवकर निघालं असतं. मग अशा वेळेस एक गोष्ट क्लिअर करायची की 6 अंक आहे म्हणजे 3च जोड्या असणार आहेत. तर जी नाही विचारली ती जोडी आपण शोधू शकतो, कारण त्याच्या अपोजिटला काही ना काही भेटणार आहे. तर आता आपण पाहू रिपीट काय होतं का. तर 2 रिपीट झाला आणि इथून मला रिलेशन लागू शकते. ठीक आहे, मी 2 साठी शोधतो. तर 2च्या बाजूला 5 आहे म्हणजे अपोजिटला नाही, 6 आहे अपोजिटला नाही, त्यानंतर 1 अपोजिटला नाही, 3 अपोजिटला नाही. आता उरला किती 4. मग 2च्या अपोजिट किती असन 4. आता माझा पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यासारखा आहे. कारण बघा 5 आणि 3 ची जोडी आहे, 2 आणि 4 ची जोडी आहे, 6 अंक आहेत, 3च जोड्या बनू शकतात, म्हणजेच 1 आणि 6 ची जोडी असणार आहे. तर आपल्याला 4च्या विरुद्ध विचारलं होतं 2 आणि 6च्या विरुद्ध विचारलं होतं किती आहे 1. तर असे जास्तीत जास्त 3 प्रश्न हे विचारू शकणार, तर ते रिलेटेड राहतात. या पद्धतीने हे सॉल्व्ह करता येते. अशा पद्धतीनं आपला हा रिझनिंगचा पेपर सॉल्व्ह झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सोबतच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले येईल. धन्यवाद.